मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे। अशातच बीडमधील सर्वपक्षीय मोर्चात सत्ताधारी विरोधी नेत्यांनी वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांवरून धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला। तर मोर्चातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली। त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला। की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी। अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला। नरभक्षक रामन राघवला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही। पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेला तुम्हाला मिळच नाही लागला। सगळे झंटा फंटा आइटम उधर है, हा सगळा झंटा फंटा आइटम कोण सांभाळित होता? आका नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली। गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते। या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं। कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं। या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली। ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही, आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। तो वाल्मिक कराड त्याला घोडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते, आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे। इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही। इतक्या क्रूर पद्धतीनं संतोषला मारलं गेलं, तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लटकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे। आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर, तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील। या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅकवर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय। तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।